शनिवारी आलेली आहे शनी अमावस्या आणि त्याच दिवशी असलेली शनी जयंती हा योग अतिशय दुर्मिळ आहे. त्यामुळे जर या दिवशी दही भाताचा हा साधा पण अत्यंत प्रभावी उपाय जर तुम्ही श्रद्धेने केला तर घरावरची नजर, बाधा, करणी बाधा, सततचा आजारपण, घरातील नकारमत्ता आणि अडथळे कमी होण्यास मदत मिळते. असं मानलं जातं अनेक लोकांना या उपायानंतर घरात हलकेपणा जाणवतो, भांडणं कमी होतात आणि मनाला शांतता मिळते. विशेष म्हणजे हा उपाय खूप सोपा आहे, पण त्याची योग्य पद्धत माहिती असणं खूप गरजेचं आहे. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की पहा. अगदी शेवटपर्यंत पहा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलला जसं की गुरुदत्त या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुखात, ऐश्वर्यात आणि निरोगी जावा. तसेच येणाऱ्या 24 तासात तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण व्हावा अशी मी स्वामींच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करते. 16 मे रोजी म्हणजेच की शनिवारी आलेली आहे शनी अमावस्या आणि याच दिवशी आहे शनी जयंती. अमावस्या आणि शनी जयंती हे दोन्ही योग एकाच वेळी येणं हे स्वतःमध्ये खूप विशेष मानलं जातं. त्यातही शनिवार असल्यामुळे या दिवसाचे महत्त्व असून वाढत अनेक लोक या दिवशी शनिदेवाची पूजा करतात, दानधर्म करतात, पितरांसाठी तर्पण करतात आणि काही खास उपायसुद्धा करतात. कारण या दिवशी केलेलं सात्विक सेवेचे फळ लवकर मिळत असतं. असं मानलं जातं बऱ्याच लोकांच्या घरात काही ना काही त्रास सतत सुरू असतो. कधी घरात कारण नसताना भांडणं होतात, कधी सतत एखादा माणूस आजारी पडतो, पैसा येतो पण टिकत नाही, मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही, घरात नेहमी ताणातणावाचं वातावरण असं काही लोक असतं. काही लोकांना तर असं वाटतं की आपल्या घरावर कोणाची नजर आहे की काय, किंवा सतत काहीतरी नकारमता घडते. अशा वेळी माणूस खूप घाबरून जातो. पण फक्त घाबरून उपाय नसतो. आपण मेहनत करतो, कष्ट करतो, देवाचं नाव घेतो, पण त्यासोबतच काही सात्विक उपाय श्रद्धेने करणं सुद्धा महत्त्वाचं असतं. विशेष करून शनी अमावस्यासारख्या दिवशी केलेले उपाय खूप प्रभावी मानले जातात आणि म्हणूनच आज मी तुम्हाला दही भाताचा एक अतिशय साधा पण प्रभावी उपाय सांगणार आहे. हा उपाय घरातील नकारमत्ता कमी करण्यासाठी, नजर दोष दूर करण्यासाठी आणि घरात शांतता राखण्यासाठी केला जातो. अनेकांना प्रश्न पडतो, अमावस्या म्हटलं की एवढी भीती का वाटते? पण खरं सांगायचं तर प्रत्येक अमावस्या वाईट नसते. उलट काही अमावस्या या घरातील नकारमत्ता गोष्टी दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानल्या जातात. विशेष करून शनी अमावस्या ही शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी आणि घरातील अडथळे कमी करण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. या दिवशी आपण मन शांत ठेवून कोणाचं वाईट न विचार करता आणि श्रद्धेने उपाय केला तर त्याचा सकारात्मक परिणाम नक्की जाणवतो. कारण उपायामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे श्रद्धा. मनात विश्वास असणं खूप गरजेचं असतं. फक्त उपाय करून लगेच चमत्कार होईल असं नाही, पण घरातील वातावरण बदलायला सुरुवात होते. मन हलकं वाटू लागतं, घरातील सततची चिडचिड कमी होते. विशेष म्हणजे हा उपाय कोणासाठीही करता येतो. घरात सतत आजारपण असले, मुलांना वारंवार दृष्ट लागत असेल, तर अचानक भीतीचं वातावरण होत असेल, झोप नीट लागत नसेल किंवा शनीची साडेसाती सुरू असेल तरीसुद्धा हा उपाय श्रद्धेने करता येतो. काही लोकांना तर असं वाटतं कितीही प्रयत्न केले तरी काम पूर्ण होत नाही. प्रत्येक गोष्टीत अडथळे येतात. अशा वेळी सुद्धा हा उपाय केला जातो. आता या उपायाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय खूप सात्विक पद्धतीने करायचा आहे. कोणाचं वाईट व्हावं म्हणून नाही, तर आपल्या घरातील नकारमत्ता दूर व्हावी म्हणून हा उपाय केला जातो. म्हणून उपाय करताना मन शांत ठेवायचं आहे. राग, चिडचिड किंवा वाईट विचार मनात ठेवायचे नाहीत. आणि या उपायासाठी लागणारं साहित्य सुद्धा खूप साधं आहे, घरात सहज मिळेल असं आहे. त्यामुळे कोणालाही हा उपाय सहज करता येईल. आता मी तुम्हाला हा दही भाताचा मुख्य उपाय नेमका कधी करायचा, कोणत्या वेळेत करायचा आणि पूर्ण पद्धत अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे. शनी अमावस्या दिवशी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. शनी अमावस्या तर हा दिवस मुख्य दही भाताचा उपाय संध्याकाळच्या वेळेत करायचा आहे. साधारण सूर्यास्तानंतर म्हणजेच की संध्याकाळी
6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. पण शक्य असेल तर शांत वातावरणात आणि घाई न करता करा. कारण उपाय करताना मनाची अवस्था खूप महत्त्वाची असते. सर्वात आधी तुम्हाला थोडासा अळणी भात शिजवायचा आहे. अळणी भात म्हणजे त्यात मीठ, तेल किंवा तिखट काहीच घालायचं नाही. साधा स्वच्छ भात बडा घ्या. इतके एक गोष्ट महत्त्वाची ठेवायची आहे, की त्यामध्ये तुम्हाला तेल, मीठ आवर्जून घालायचंच नाहीये. जितका उपायासाठी लागेल तितकाच भात बनवायचा आहे. उगाच जास्त करू नका, कारण हा भात नंतर खायचा नसतो. भात तयार झाल्यानंतर तो थोडासा गार होऊ द्यायचा. मग एक छोटी वाटी घ्यायची आणि त्या वाटीत भात भरायचा. आता एखादी पंतरवाळी, द्रोण किंवा स्वच्छ पुठ्ठा घ्यायचा. त्या पंतरवाळीवर हा भात उलटा करून ठेवायचा, म्हणजे भाताचा गोल आकार तयार झाला पाहिजे. अगदी शांतपणे आणि व्यवस्थित हा उपाय करायचा. यानंतर त्या भातावर 1 चमचाभर दही टाकायचं आहे. दही ही फार जास्त नाही आणि फार कमीही नाही, फक्त एक साधा चमचा पुरेसा आहे. आता त्यावर थोडे काळे तीळ टाकायचे. काळे तीळ शनिदेवाशी संबंधित मानले जातात, त्यामुळे शनी अमावस्येला त्याचा विशेष महत्त्व असतं. त्यानंतर एक छोटासा काळा कोळसा ठेवायचा. जर कोळसा नसेल तर चिमूटभर काळी मोहरी ठेवली तरीही चालते आणि शक्य असेल तर 1 किंवा 2 काळे बिबे ठेवायचे. हे पूजा साहित्याच्या दुकानात सहज मिळतात. काही लोकांना हे सगळं छोटं वाटतं, पण जुन्या परंपरेमध्ये या गोष्टींना खूप महत्त्व दिलं गेलं आहे. आता हे सगळं तयार झाल्यानंतर तुम्हाला पंतरवाळी किंवा पुठ्ठा हातात घ्यायचा आहे आणि मग आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यात जाऊन हा उपाय करायचा आहे. जसं आपण एखाद्याची दृष्ट काढतो ना, अगदी तसंच प्रत्येक कोपऱ्यात 10 वेळा हा दही भात 7 वेळा किंवा 10 वेळा हलक्या हाताने फिरवायचा आहे. घरात जिथे जास्त तणाव जाणवतं, सतत भांडणं होत किंवा जिथे बसलं की मन अस्वस्थ होतं, त्या जागी थोड्या वेळ जास्त थांबा. मनातल्या मनात स्वामींचं नाव घ्या, शनिदेवाची प्रार्थना करा आणि शांतपणे बोला, माझ्या घरातली नजर, दोष, वाईट ऊर्जा, नजरबाधा जे काही असेल सर्व दुःख दूर होऊ दे. बघा, उपाय करताना मोठ्याने काही बोलायची गरज नाही. फक्त मनात श्रद्धा असेल पाहिजे, कारण भावना खूप महत्त्वाच्या असतात. काही लोक उपाय करतात पण मनात शंका ठेवतात, मग त्याचा परिणाम जाणवत नाही. म्हणून विश्वासाने करा. आता अनेकांना प्रश्न पडतो की हा उपाय नेमकं कोणासाठी जास्त उपयोगी मानला जातो. तर ज्या घरामध्ये सतत आजारपण असतात, घरात कारण नसताना चिडचिड वाढली आहे, मुलं रात्री घाबरून उठतात, घरात पैसा टिकत नाही, वारंवार नकर्मता घटना घडतात, अशा घरांसाठी हा उपाय विशेष केला जातो. काही वेळा घरात एखाद्या व्यक्तीवर सतत संकट येत राहतात, काम होतं होतं आणि शेवटच्या क्षणी बिघडतं. माणूस मानसिकरित्या खूप थकून जातो. अशा वेळी घरातली मोठी माणसं सांगतात की घरावर नजर ठेवा, बाधा असू शकते. त्यामुळे अशा दिवशी सात्विक उपाय करणं योग्य मानलं जातं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, हा उपाय करताना घरात शक्यतो भांडण, आरडाओरडा किंवा रागाचं वातावरण ठेवू नका. त्या दिवशी मांसाहार आणि चुकीच्या सवयीपासून दूर राहिलं तर अधिक चांगलं. जाताना पहा मंडळी, सकाळपासून शक्य तितकं होईल स्वच्छ आणि सात्विक वातावरण ठेवायचा प्रयत्न नक्की करा. आणि हा उपाय करताना मोबाईलवर गाणे लावून सतत हसत खेळत किंवा गंमत करू नका. श्रद्धा आणि शांतता या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, कारण हा उपाय आपल्या घरासाठी आणि आपल्या माणसासाठी केला जातो. यानंतर हा दही भात घरात रात्रभर कुठेही ठेवायचा. पहा मंडळी, दुसऱ्या दिवशी त्याचं काय करायचं आणि कोणती काळजी घ्यायची हे आता आपण जाणून घेऊया. पण हा दही भात तुम्हाला अशा ठिकाणी ठेवा की जिथे लेकरं जाणार नाही, जिथे कोणतीही व्यक्ती जाणार नाही किंवा त्या लेकरांच्या हाती लागणार नाही, अशा ठिकाणी ठेवा. आता हा उपाय पूर्ण झाल्यानंतर पुढची पायरी खूप महत्त्वाची असते. बऱ्याच लोकांना इथे नेमकं काय करायचं हे माहिती नसतं, म्हणून ही गोष्ट नीट लक्षात घ्या. घरातील सर्व कोपऱ्यांमध्ये दही भात फिरवून झाल्यानंतर तो तसाच घरात इकडे तिकडे ठेवायचा नाही. अशा ठिकाणी ठेवा जिथे लेकरं जाणार नाही. परत एकदा सांगते, तुम्हाला तो एका अशा ठिकाणी ठेवायचा आहे जिथे बाहेर पाणी जातं, म्हणजेच की बाथरूम किंवा ज्या ठिकाणी घरातील पाण्याचा निजारा होतो त्या भागाजवळ, जिथे एखादं स्टूल, बादली किंवा छोटा पाटा ठेवायचा आणि त्यावर हा दहीभात रात्रभर ठेवून द्यायचा. बघा, यामागे एक जुनी भावना आहे. घरातील नकर्मता, नजर दोष किंवा जे काही वाईट कंपन आहे तर ते या उपायामध्ये खेचले जातात असं मानलं जातं. म्हणून तो भात रात्रभर शांतपणे तिथेच ठेवतात. मध्ये हात लावायचा नाही, कोणालाही खायला द्यायचा नाही, लेकरांपासून लांब ठेवा आणि त्यांच्याशी खेळायचं देखील नाही. काही लोक विचारतात, हा उपाय केल्यानंतर लगेच फरक जाणवतो का? तर बघा, प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. काहींना घरात शांतता जाणवते, काहींना मुलांची चिडचिड कमी झाल्यासारखे वाटते, काहींना झोप चांगली लागते, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनाला एक सकारात्मक आधार मिळतो.
दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी घरातली एक व्यक्ती लवकर उठायची आहे. शक्यतो सूर्योदयाच्या आधी किंवा सकाळी शांत वेळेत हा उपाय करावा. उठल्यानंतर आधी स्वच्छ पाणी एका तांब्यात भरून घ्यायचे, घराच्या बाहेर ठेवायचं आहे. आता जो दही भात तुम्ही रात्रभर ठेवला होता तो शांतपणे उचलायचा आणि घराबाहेर नेऊन जायचं. तिथे एक गोष्ट लक्षात ठेवा, घरातून बाहेर नेताना उगाच कोणाशी बोलू नका. मनात स्वामींचं नाव घ्या आणि शांतपणे हा जो भात आहे अशा ठिकाणी ठेवायचा आहे जिथे पक्षी किंवा कुत्रे खाऊ शकतील. एखाद्या झाडाखाली मोकळ्या जागेत ठेवा. वाहत्या पाण्याजवळ शुद्ध ठेवू शकता, पण घाण जागी टाकायचा नाही, कारण हा उपाय श्रद्धेने केला असतो. भात ठेवून झाल्यानंतर मागे वळून पाहायचं नाही, सरळ घरी यायचं असतं. आता काही लोकांना ही गोष्ट छोटी वाटते, पण जुन्या परंपरेमध्ये याला खूप महत्त्व दिलं जातं. कारण मागे वळून न पाहणं म्हणजे जुन्या नकर्मता गोष्टी मागे सोडून पुढे जाण्याचं प्रतीक मानलं जातं. घरी आल्यानंतर बाहेर ठेवलेलं पाणी थोडंसं पायावर, हातावर आणि डोक्यावर शिंपडायचं आणि मग घरात प्रवेश करायचा. त्यानंतर स्नान करून नेहमीचं काम सुरू करायचं. हा उपाय करताना मनात भीती ठेवू नका. काही लोक अमावस्येच्या नावानेच खूप घाबरतात, पण श्रद्धेने केलेली सात्विक सेवा कधीही वाईट नसते, उलट मनाला आधार देते, घरात सकारात्मक भावना निर्माण करते. विशेष करून ज्या घरात सतत नजर लागते, लहान मुलं वारंवार रडतात, अचानक तब्येत बिघडते, घरात बेचैनी जाणवते, अशा लोकांना हा उपाय श्रद्धेने करावा असं सांगितलं जातं. आणखी एक गोष्ट, काही वेळा माणूस खूप मेहनत करतो पण तरीही त्याला समाधान मिळत नाही. घरात पैसा येतो पण खर्च जास्त होतो, काम पूर्ण होत नाही, सतत अडथळे येतात. अशा वेळी मानसिक ताण खूप वाढतो. म्हणून अशा वेळी केलेले उपाय माणसाला मानसिक बळ सुद्धा देतात. आणि हा उपाय करताना कोणाचं वाईट व्हावं अशी भावना मनात ठेवायची अजिबातच नाही. फक्त आपलं घराचं रक्षण, सुख आणि शांतता ठेवायची, यासाठी हा उपाय करायचा आहे. कारण शनिदेव न्यायाचे देव मानले जातात, त्यामुळे स्वच्छ मनाने केलेली प्रार्थना जास्त महत्त्वाची असते. आता मुलांना नजरदोष, भीती, हट्टीपणा आणि वारंवार होणाऱ्या आजारपणापासून दूर ठेवण्यासाठी दही भाताचा एक खास उपाय सांगणार आहे. हा उपाय अनेक घरांमध्ये आजही श्रद्धेने केला जातो. तर बघा, घरातील लहान मुलांना नजर खूप लवकर लागते असं आपल्याला मोठ्या माणसांचं म्हणणं असतं. काही वेळा मुलं अचानक रडायला लागतात, रात्री झोपेत दचकून उठतात, सारखं चिडचिड करतात, अभ्यासात मन लागत नाही किंवा अचानक ताप येतो. डॉक्टरांचं औषध सुरू असतानाही काही वेळा घरातील मोठी माणसं म्हणतात की मुलांना दृष्ट लागली आहे. अशा वेळी शनी अमावस्येच्या दिवशी हा छोटासा दही भाताचा उपाय श्रद्धेने केला जातो. हा उपाय दुपारच्या वेळेत करायचा आहे. शक्यतो 12 वाजण्याच्या आधी केला तर अधिक चांगलं मानलं जातं. सर्वात आधी थोडासा अळणी भात शिजवायचा, त्यात मीठ टाकायचं नाही. मग तो एका छोट्या वाटीत काढायचा आणि त्यावर 1 चमचाभर दही टाकायचं. एवढंच, खूप काही मोठं साहित्य लागत नाही. आता ज्या मुलांसाठी हा उपाय करणार आहात तर त्या मुलाला शांत बसवायचं आणि हा दही भात त्या मुलांवरून 7 वेळा उतरायचं. जसं आपण दृष्ट काढतो ना, अगदी तसं डोक्यावरून पायापर्यंत हलक्या हाताने फिरवायचा. उतरताना मनात स्वामींचं नाव घ्यायचं आणि प्रार्थना करायची, मुलाबाळांची वाईट नजर, भीती, त्रास आणि नकर्मता दूर होऊ दे. बघा, हे सगळं खूप साधेपणाने करायचं आहे. उगीच भीतीचं वातावरण तयार करायचं नाही. जर घरात 2 मुलं असतील तर दोघांसाठी वेगळा भात वापरायचा. एका मुलावरून उतरलेला भात दुसऱ्या मुलासाठी वापरू नका, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता हा भात काय करायचा तर तो घराबाहेर पक्ष्यांना किंवा कुत्र्यांना खायला द्यायचा आहे. बाल्कनीमध्ये कावळे किंवा पक्षी येत असतील तर तिथे ठेवू शकता, नाहीतर झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत ठेवू शकता. अनेक लोक सांगतात की हा उपाय केल्यानंतर मुलांची चिडचिड कमी होते, झोप चांगली लागते आणि मुलं शांत वाटतात. अर्थात प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो, पण श्रद्धेने आणि प्रेमाने केलेली गोष्ट मनाला आधार देते. ही नक्की. काही वेळा आपण मुलांचे खूप कौतुक करतो, सतत बाहेर घेऊन जातो, लोकांमध्ये राहतो आणि नकळत नजर लागू शकते असे मोठे माणसं सांगतात. म्हणून पूर्वीपासून असे छोटे छोटे उपाय आपल्या घरात केले जातात. आता आणखी एक महत्त्वाचा उपाय सांगते. हा उपाय घराच्या मुख्य दरवाजासाठी आहे, कारण आपला दरवाजा, मुख्य दरवाजा खूप महत्त्वाचा मानला जातो. घरात येणारी सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा याचं कारण याच मार्गाने येत असते असं म्हटलं जातं. यासाठी थोडासा दही भात घ्यायचा आहे, अळणी भात, आणि त्यावर थोडंसं दही. आता नारळाची करवटी असेल तर त्यात हा भात ठेवायचा, करवटी नसेल तर छोट्या द्रोणसुद्धा ठेवू शकता. आता हा भात आपल्याला मुख्य दरवाजावरून 7 वेळा ओवाळायचा, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने शांतपणे फिरवायचा आणि मनात प्रार्थना करायची, घरातील वाईट ऊर्जा, नजर दोष आणि दुःख दूर होऊ दे. यानंतर हा भात
घराबाहेर पक्ष्यांना किंवा कुत्र्यांना खायला द्यायचं आहे, घरात ठेवायचा नाही. हा उपाय विशेष करून त्या लोकांसाठी चांगला मानला जातो ज्यांच्या घरात सतत पाहुणे येतात, बाहेरच्या लोकांची जास्त प्रमाणात असते किंवा घरात प्रवेश करतात जडपणा जाणवतो. काही लोकांना घरात शिरल्यावरच बेचैनी वाटते. अशा वेळी मुख्य दरवाजावरून उतरणं योग्य मानलं जातं. आणि एक गोष्ट, उपाय करताना घर स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण स्वच्छता आणि सात्विकता यांना खूप महत्त्व दिलं गेलं आहे. शक्य असेल तर या दिवशी संध्याकाळी तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि ओम शनिश्चराय नमः हा मंत्र शांतपणे म्हणा. उगाच मोठे मोठे विधी करण्याची गरज नाही. श्रद्धा आणि मनाची स्वच्छता सर्वात महत्त्वाची असते आणि म्हणून हे उपाय आजही अनेक लोक श्रद्धेने करतात. जर तुम्हालाही असं वाटत असेल की घरात सतत काहीतरी नकर्मता चालला आहे, तर शनी अमावस्या आणि शनी जयंतीच्या दिवशी हे उपाय श्रद्धेने नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.